एक मोठी बातमी बघूयात। मुंबईत महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे। महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता होणार असून भाजपचे सगळे नगरसेवक भगवी वस्त्र घालून पालिकेमध्ये येत आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, महापौर उपमहापौर निवडीसाठी काय तयारी सुरू आहे? तब्बल 44 वर्षानंतर भाजपचा महापौर जो आहे तो मुंबई महापालिकेमध्ये बसतोय। उत्साहाचं वातावरण नगरसेवकांमध्ये आहे। आपण सध्या भाजप कार्यालयामध्ये आहोत। आपण पाहू शकतो सगळेच नगरसेवक जे आहेत ते भगवे वस्त्र जे आहेत ते घालून आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि भगवे फेटे जे आहेत ते सध्या त्यांना बांधले जात आहेत। सभागृहात जाण्याआधी सगळ्या नगरसेवकांना अशा पद्धतीने फेटे जे आहेत ते बांधण्याचं या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। 12 वाजता ही संपूर्ण महापौर पदाची निवड जी आहे ती होणार आहे। आपण जर पाहिलं तर बिनविरोध निवड जी आहे ती म्हणावी लागेल, कारण समोर कोणीहीच अर्ज भरल्यामुळे रितू तावडे याच महापौरपदी जे आहे ते असणार आहेत। आपण जर पाहिलं तर भाजपचे हे सगळे नगरसेवक आहेत, त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कारणही तसंच आहे, कारण तब्बल 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर जो आहे तो मुंबई महापालिकेवरती बसणार आहे आणि त्यामुळेच हे संपूर्ण उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपच्या महिला नगरसेविका सुद्धा या ठिकाणी सगळ्या असल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाच्या मनात आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि साहजिकच ताई, महिला महापौर ज्या आहेत त्या भाजपच्या पहिल्या आज बसतायत, विराजमान होत आहेत, काय भावना आहेत? महिला महापौर बसणारे महिला राज आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे देवाभाऊ त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे। त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीच्या 49 महिला निवडून आलेल्या आहे आणि बहुतेक साऱ्या महिला आज खूप आनंद आहे की मुंबईचा विकास करायचा असेल ते भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकेल हे सर्वांना माहिती आहे। लोकांनी जनाधार दिलेला आहे। आज महाराष्ट्रात सुद्धा नंबर 1 पक्ष म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आणि विकासाच्या नावावरच सर्वांनी आज भारतीय जनता पार्टीला विनायक, आणि या सगळ्या तयारीकडे त्यासोबत